महाराष्ट्रातील सर्व शेतकरी व मान्यवर बंधू भगिनींनो नमस्कार. डॉक्टर रामचंद्र साबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मी स्वागत करतो. प्रथम आपण हवामान अंदाज व कृषी सल्ला याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. आता सध्याला 21 मार्चला सूर्य विषुववृत्तावर आलेला आहे आणि 12 तासाचा दिवस आणि 12 तासाची रात्र हा या दिवसाचं महत्त्व आहे. त्यानंतर यापुढं दिवसाचा कालावधी वाढत जाईल, रात्रीचा कालावधी कमी होईल. जेव्हा दिवसाचा कालावधी वाढेल तेव्हा तापमानात वाढ वेगाने होईल. थोड्याच दिवसात 38 ते 40 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान महाराष्ट्रातलं बऱ्याच जिल्ह्यांमध्ये असेल. आता ही झाली आपली जनरल माहिती. आता भारतीय कृषी हवामानशास्त्र विभागाच्या सौजन्याने आज बुधवार दिनांक 25 मार्च ते शनिवार दिनांक 28 मार्च या 4 दिवसासाठी मी आपणास हा हवामान अंदाज देत आहे. आज बुधवार दिनांक 25 मार्च ते शनिवार दिनांक 28 मार्च या 4ही दिवशी महाराष्ट्रावरील हवेचे दाब समान म्हणजेच 101,008 हेक्टोपास्कल इतके राहतील. याचाच सरळ अर्थ असा की कमाल तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होईल, त्यामुळे हवेचे दाब कमी राहतील. कोकणातील सिंधुदुर्ग व पालघर जिल्ह्यात तसेच मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड, बीड, पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया, दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर व पुणे जिल्ह्यात हवामान अंशतः ढगाळ राहील आणि मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे. जेथे हवेचे दाब कमी होतील तेथेच पावसाची शक्यता या जिल्ह्यांमध्ये राहील. त्यामुळं उन्हात वाळत घातलेली हळद, ज्वारी, गहू, हरभरा पावसाची शक्यता दिसताच ताडपदरीने झाकून घ्यावी. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसाने कांदा, द्राक्ष, गहू, हरभरा, ज्वारी पिकांचं जिथं पाऊस झाला, गारपीट झाली तिथं नुकसान झालेलं आहे. त्यामुळं काढणीस तयार असलेली पिकांची जर शक्यता असेल, काढण्या योग्य असतील पिकं, त्यांची पावसात उघडीप पाहून काढणी करून मळणी करून धान्य आपल्या सुरक्षित स्थळी हलवावं. हिंदी महासागराचे पाण्याचे तापमान आता 31 अंश सेल्सिअसपर्यंत वाढले, तर अरबी समुद्राचं पाण्याचं तापमान 29 अंश सेल्सिअसपर्यंत आहे. त्यामुळं मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होऊन ढगनिर्मिती होत आहे. तसेच प्रशांत महासागराचे पाण्याचे तापमान थंड आहे. तिथं 15 अंश सेल्सिअस 16 अंश सेल्सिअसपर्यंतच पेरूजवळ आणि 25 अंश सेल्सिअसपर्यंत इक्वेडोरजवळ तापमान आहे, म्हणजे पाणी थंड आहे. म्हणजेच ला निनाचा परिणाम सुरू आहे अजून. आणि त्यामुळं जे वारे त्या दिशेला जायला पाहिजेत हिंदी महासागरावरचे ते जात नाही आहेत आणि ते कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या पूर्व भागात येत आहेत. आणि हवेचे दाब कमी झालेल्या ठिकाणी पाऊस होतो आहे किंवा काही ठिकाणी ढगांची उंची खूप असेल आणि तिथं जर का उणे 65 उणे 40 अंश सेल्सिअस तापमान असेल तर तिथं गारपीट होते. मात्र हे लक्षात घ्या की हा हवामान बदलाचा परिणाम आहे, तो मी रोखू शकणार नाही आहे आणि त्याच्याशी आपल्याला लक्षात घेऊनच आपली कामं शेतातली नीटपणे करावी लागतील. आता आपण कृषी सल्ल्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. उन्हाळी हंगामात ऊस असेल, अगर इतर काही बागायत पिकं असतील, भुईमूग असेल, मूग असेल, तर त्यांना 8 दिवसाच्या अंतरानं पाणी दिलं पाहिजे. बाजरी देखील काही भागात केली जाते. याशिवाय शेतातील कामं आपण सकाळी आणि संध्याकाळी करावीत. त्याला कारण असं की तापमान कमी असतं, त्यावेळेला शेतातली कामं करावीत. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था चांगली करावी. जनावरांचं असेल, कुक्कुटपालनाचं असेल, पाणी भरपूर व्यवस्थित उपलब्ध करून द्यावं. हे झालं आता कृषी सल्ला. आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तर आपण थोडक्यात घेऊया. आता श्री योगीराज मस्के विचारतात की हळद काढणीस आलेली आहे आणि मग मार्च एप्रिलमध्ये अधिक पावसाची शक्यता आहे काय. आताच मी आपल्याला माहिती दिली की जिल्हावार पावसाचे अंदाज दिलेत. पावसाला अनुकूल हवामान असल्यानं पावसाची शक्यता निर्माण होते. जेथे तशी शक्यता निर्माण होईल तेथेच काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळं आपण
अवाजवी काळजी करू नका. पाऊस होणारच आहे मार्च एप्रिल मेमध्ये. आत्ता मी हवामान स्थिती सांगितली, अरबी समुद्राच्या पाण्याचं तापमान सांगितलं, त्याचबरोबर हिंदी महासागराच्या पाण्याचं तापमान सांगितलं. हे अधिक आहे आणि बाष्पीभवनाचा वेग अधिक आहे आणि तिकडं प्रशांत महासागराचं थंड आहे, तिकडं हवेचे दाब वाढलेले आहेत, त्यामुळे इकडचे वारे तिकडं जाऊ शकत नाहीत आणि हा सर्व वारे बाष्प घेऊन आपल्या कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र या राज्यांच्या दिशेने येत आहेत. त्यामुळं हा पाऊस पुढं देखील होणं शक्य आहे. पावसात उडी बसताना आपली शेतातली कामं व्यवस्थित पार पाडावीत. श्री सचिन घनवट विचारतात की युद्धाचा परिणाम हवामानावर, तापमानावर व पावसावर होईल का? होय, निश्चितपणे होईल. हे वर्ष उष्ण वर्ष असेल, तापमान वाढ होईल, अवेळी अवकाळी पावसाचं प्रमाणातही वाढ होईल आणि पावसाच्या वितरणातही फरक होईल. ही अशी परिस्थिती या संपूर्ण युद्धाच्या पार्श्वभूमीवरती जी हवामान प्रदूषित होईल त्यामुळं होईल. याचबरोबर श्री बारामतीला पाऊस होईल का असं मौज यांनी विचारलं आहे. होय, तरी शक्यता पुणे जिल्ह्यातही आहे. आत्ताच मी सांगितलं त्याप्रमाणे शक्यता आहे. बाळ चव्हाण, पानगाव, रेणापूर, लातूर विचारतात की जुलै महिन्यात त्यांना केळीची लागवड करायची आहे, तरी ती करू का? आपल्याकडे बागायत क्षेत्र असेल तर आपण जरूर केळीची लागवड करावी, कारण पीक पद्धतीत बदल करून अधिक उत्पादन काढून अधिक फायदा मिळवणं आता काळाची गरज आहे. आपण जरूर करा. याशिवाय श्री वजीद अब्दुल विचारतात की अकोला जिल्ह्यात कसा आहे पाऊस? यापुढील काळात जोपर्यंत ला निनाचा प्रभाव आहे तोपर्यंत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये अधूनमधून पावसाची शक्यता निर्माण होणं शक्य आहे की जिथं हवेचे दाब कमी होतील तिथं ढग जमा होतील आणि पावसाची शक्यता निर्माण होईल. याशिवाय आता काही शेतकऱ्यांचे अभिप्राय आपण विचारात घेणार आहोत. श्री बिकान ढोके यांनी कळवलं आहे की मोबाईल नव्हता तेव्हापासून ते माझा हवामान अंदाज ॲग्रोवनमध्ये वाचून शेतीचे नियोजन करत होते. आता पहिल्या दिवसापासून मी ॲग्रोवनमध्ये हवामान आणि कृषी सल्ला हे सदर लिहिलेलं आहे. ते साधारणपणे 19 एप्रिल 2005 पासून आजपर्यंत ते सदर चालू आहे. श्री बाबासाहेब थोरे कळवतात की मी सखोल अभ्यास करून शेतकऱ्यांना मोलाची माहिती देतो आहे. आता ते मला अवगत झालं आहे. मी हेच काम बरेच वर्ष केलं आहे. भारतातील 227 ठिकाणी अशी केंद्र मी उभी केलीत. महाराष्ट्रातली 9 केंद्र आहेत आणि तेही हे काम करत आहेत, पण मी राज्यासाठी काम करायचं ठरवलं आहे. गजेंद्र आंबेकर यांनी मला देव माणसाची उपमा दिली आहे. प्रसाद पांडे यांनी शेतकऱ्यांचा आधारस्तंभ असे मला म्हटलं आहे. श्री दिगंबर धवरे यांनी मला बळीराजाचे दैवत असं म्हटलं आहे. तर बाळाजी वाघमोडे यांनी शेतकऱ्यांचे बाप माणूस असं मला म्हटलं आहे. श्री मस्जिद पठाण यांनी अल्लाकडे प्रार्थना केली आहे की माझे आरोग्य चांगले राहो. मी आपण सर्वांना धन्यवाद देतो. याशिवाय श्री मोहन नलावडे यांनी मला शेतकऱ्यांचे कैवारी व मला दीर्घायुष्य लाभो असं म्हटलं आहे. श्री बाळासाहेब खर्डे, लक्ष्मण नागरे यांनी मला शेतकऱ्यांचा तारणहार म्हटलं आहे. याचबरोबर शांताप्पा शेलगी व बाबा देंडगे यांनी उत्तम प्रकारे या विषयाची मी मांडणी करतो आहे आणि माहिती देतो आहे असं मला कळवलं आहे. आता याशिवाय मला बऱ्याच शेतकऱ्यांनी गुढीपाडव्याच्या शुभेच्छा आणि धन्यवाद दिलेत. त्यात प्रामुख्यानं शिवाजी निकम, प्रभाकर पिंपळे, महारुद्र वैरागकर, मनोज मेंडगुळे, द्वारकादास भुतडा, श्री प्रवीण पाटील, बबन आव्हाड, दिग्विजय वाघ, सचिन घनवट, मुकुंद टेकाळे, रामदास दौंड, याशिवाय मनोज पाटील आणि माधव तडाखे, संदीप सुक्कर, दीपक मगर, मंजू पाटील, विश्वास गुंड, रामा सरडे, श्याम पाटील, रवींद्र चांभार, उमेश कदम, सचिन पानसरे, मंगल लहाने, गायक डांगे, बाळू राजपूत यांनी मला तब्येतीची काळजी घ्या असंही कळवलं आहे. राजेंद्र देशमुख, सुनील मुसळे, इसाक बागवान, अशोक वरे, माधव तडखे, भिकाजी दंडाळे या सर्वांनी मला गुढीपाडव्याच्या पण शुभेच्छा दिल्यात आणि याशिवाय मला शुभेच्छा दिल्यात आणि धन्यवाद माझे मानलेत आणि मी अंदाज देतो आहे त्याचा शेतकऱ्यांना फायदा होतो आहे हेही मला कळवलं आहे जाणीवपूर्वक.
मी सर्वांना खरोखर धन्यवाद देतो आणि आपण पुन्हा भेटूया पुढच्या बुधवारी याच चॅनेलवर. धन्यवाद सगळ्यांना देतो, आभार सगळ्यांचे मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.